नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज आपण या साडीच्या कपड्यापासून आपण 2 वस्तू छान बनवणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर हे जे कापड घेतलेलं आहे याला आपण चारही साईडनं शिलाई करून घेणार आहोत. आपण खालून नॉन वेव्हन फॅब्रिक यूज केलेलं आहे. तर ते संपूर्ण काठ शिवून घ्यायचे आहेत. तर इथे हे आपण क्विल्ट तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर या कपड्याचं मेजरमेंट जे आहे ते 21 बाय 15 इंच आहे. इथे सेंटर मार्क काढून घेतलेला आहे. त्यानंतर दोन्ही साईडनं 2.5 इंचावर आपल्याला इथे 3 इंचावर इथं आपल्याला कट्स द्यायचे आहेत. आज माझी थोडीशी तब्येत बरी नाही आहे. माझं थ्रोट इन्फेक्शन झालेलं आहे मला, त्यामुळे मला असं जास्त बोलता येणार नाही आहे. तर त्याबद्दल सॉरी बरं का. जरा आवाजामध्ये ऐकायलाही कसं तरी वाटतं थोडंसं. आणि आता व्हिडिओमध्ये तर सांगावं तर लागणारच आहे. त्याचं मेजरमेंट दाखवायचं राहिलं होतं. तर 21 बाय 15 इंचाचं हे आपण चौकोनी कापड घेतलेलं आहे, आयताकृती. तर इथे कट्स दिलेल्या ठिकाणी मी तर विरुद्ध दिशेला दोन्ही साईडनं अशा फ्लिट्स घेत आहे. तसंच आपण इकडच्या बाजूलाही फ्लिट्स दिलेले आहेत. त्यानंतर आपण साडीच्या काठाची आपण एक पट्टी तयार करून घेणार आहोत. या पट्टीला पण अस्तर जोडून घेतलं, त्यावर दाबटीप पण घेतली. तर वरच्या ज्या पट्ट्या आहेत आपल्याला किती घ्यायच्या आहेत ते चून जिथं घेतली तेवढ्या भागामध्ये आपल्याला तितकंच मापाची आपल्याला ही पट्टी घ्यायची आहे. ही साधारण पट्टी 11 इंचाची आहे. खूप सिंपल आणि सोपी अशी ही शिवायला सोपी अशी बॅग आहे ही. तर दोन्ही साईडला आपले इथं बेल्ट लावून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूची इथं बेल्ट लावून झालेले आहेत. आता आपण साईडनं शिलाई घेणार आहोत. तर इथं कॉर्नरला मी कट देताना थोडासा राहिला होता भाग दाखवायचा, तर तो मी फोल्ड करून इथं गोलाईचा आकार देऊन घेतलेला होता कॉर्नरला. इथे आपली बॅग तयार झालेली आहे, बघू शकता. खूप सुंदर अशी झटपट होणारी आणि सोपी बॅग आहे ही. तर यानंतर आपण दुसरा छोटासा पाऊच बघणार आहोत. यानंतर आपण दुसरा पाऊच बघणार आहोत. तर इथे साडीच्या ह्या स्ट्रिप्स उरलेल्या होत्या, ह्या साडीचे काठ. तर इथे मी 9 इंचाचे 2 काठ घेतलेले आहेत.
तर ते दोन्ही जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपलं हे 9 बाय 6चा हा पीस तयार झालेला आहे. तेवढाच आपण अस्तर आणि फोम घेतलेला आहे या ठिकाणी आणि याचं क्विल्ट तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर फोल्ड करून आपण असा गोलाईचा आकार दिला या कपड्याला. इथं मेजरमेंट बघू शकता, आपल्याला इतकी पट्टी तयार करून घ्यायची आहे. इथं 7 इंचावर मी कट केलेला आहे. त्यानंतर त्याचे 2 भाग करून झिपने जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर किती मेजरमेंट लागतं तेवढं आपण इथे दुसरी पट्टी कट करून जोडलेली आहे या ठिकाणी. अशा पद्धतीने आपण सेंटरला ही पट्टी जोडून शिवून घेत आहोत. खूप सुंदर आणि झटपट होणाऱ्या या वस्तू आहेत. खूप उपयोगी आहेत. आपल्याला प्रवासामध्ये खूपच कामाच्या असतात अशा छोट्याशा वस्तू. तर एक बाजू इथं आपली शिवून झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूला आपण सेंटरला असं सेंटर जोडून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी व्यवस्थित परफेक्ट आहे. आणि आता दुसरी साईड आपल्याला इथे शिवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपलं हे पाऊच इथे तयार होत आहे. तर आपण हे पाऊच आता उलटवून घेऊ शकतो या ठिकाणी. खूप सुंदर असं क्यूटचं पाऊच तयार झालेलं आहे या ठिकाणी. बघू शकता. आपल्या छोट्या छोट्या वस्तू यामध्ये खूप आरामशीर बसतात आणि कुठे प्रवासात घेऊन जायचं म्हणलं की पर्समध्ये इकडे तिकडे वस्तू होतात, त्यावेळेला ते एकत्रित आपण अशा पद्धतीनं मेकअपचं साहित्य ठेवू शकतो. त्यामध्ये बघू शकता किती वस्तू मावतात. दिसायला खूप छोटंसं दिसणार आहे, पण यामध्ये वस्तू किती बसल्यात तर तुम्ही बघू शकता. पर्समध्ये आपण हे कॅरी करू शकतो आरामात. तर तुम्ही बघू शकता यामध्ये मी किती वस्तू ठेवलेल्या होत्या. सहा ते 7 वस्तू यामध्ये बसलेल्या होत्या या पर्समध्ये. सुंदर असं हे पाऊच तयार झालेलं आहे आपलं, झटपट असं. तर ती छोटीशी बॅग आणि हे पाऊच तुम्हाला कसे वाटले? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईप देखील करा. तर हाईपचा व्हिडिओ मी पुढं दाखवते कसं हाईप करायचं ते. तर हाईपला इथे लाईक केल्यानंतर इथे हाईप म्हणून उजव्या साईडला बटन येतं आणि त्या हाईपवर परत क्लिक केल्यानंतर इकडे पॉईंट वाढतात डावीकडे ऑटोमॅटिक. तर व्हिडिओ कंप्लीट पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.